मित्रांनो नमस्कार. बिरोबा शिप फार्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आजचा आपला हा विषय म्हणजे आपण पार्ट टाइम कोणता व्यवसाय करू शकतो का, हा आपला आजचा विषय आहे. खरं तर मित्रांनो मी जॉबला आहे. जॉबला असून मी हे जे मेंढी पालन जे करतोय मी हे पार्ट टाइम करत आहे. तुम्हाला मला हे सांगायचं की हे मेंढी पालन आपण पार्ट टाइम देखील करू शकतो. ज्या माणसांची ड्युटी 10 ते 6 किंवा 9 ते 5 अशा ड्युट्या आहेत, ते लोक खूप चांगले मेंढी पालन करू शकतात. फक्त तुम्हाला चाऱ्याचं नियोजन ऑलरेडी सगळं तुमच्याकडे पाहिजे. चाऱ्याचं नियोजन जर असेल तर तुम्ही 50 मेंढ्यापर्यंत तुम्ही सांभाळू शकता, पार्ट टाइम सांभाळू शकता. फक्त तुमचं सकाळ संध्याकाळ जरा नजर मेंढ्यांवरती पाहिजे. कोणता आजारी आहे, हे आहे ते आहे, जरा थोडंसं लवकर उठावं लागेल तुम्हाला. एक 6 वाजता जरी तुम्ही उठला, जर तुमची 10ला ड्युटी असेल, 6 वाजता उठला, गोटा वगैरे साफ करून आजारी वगैरे कोणतं आहे काय बघून त्यांना औषध पाणी करून त्यांना खुराक वगैरे देऊन त्यांना माझ्याप्रमाणे मुरघास खूप चांगला मेंढी पालनामध्ये पर्याय आहे, जेणेकरून आपला टाइम देखील वाचतो. मेंढ्या खूप चांगल्या पण खातात, त्यांची तब्येत पण चांगली राहते. मुरघास एक दिवस रविवारी वगैरे आपल्याला महिन्यात 1-2-4 सुट्ट्या असतात. त्या 4 सुट्ट्यांमध्ये आपण मुरघासाच्या पिशव्या वगैरे भरून ठेवू शकतो. मुरघासाच्या पिशव्या भरून ठेवल्यानंतर 1 टनाच्या असतात, 3 टनाच्या असतात, 5 टनाच्या देखील असतात. आपण 1 टनाची तरी भरली तरी आपल्याला सकाळचं 1 टायमाचं चाराचं नियोजन ते मुरघासावरती होत असतं. त्याचप्रमाणे आपण शेतामध्ये जरा थोडंसं सुबाबळ, तुतू, नेपियर जरासं, मेथी घास अशा प्रकारचं काय थोडंसं लावलं तर संध्याकाळचं ते नियोजन होत असतं. त्यामुळे तुम्ही खूप चांगला हा पार्ट टाइम व्यवसाय देखील करू शकता. फुल टाइम केलं तर अतिउत्तम. फुल टाइम मध्ये पण देखील या धंद्यामध्ये परवडतं. कारण साधं आणि सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. तुमच्याकडे 50 मेंढ्या आहेत, नारी सुवर्ण जातीच्या जर असतील तर अति सुंदर. त्या नारी सुवर्ण मेंढीचं वैशिष्ट्य म्हणजे 2 पिल्ले देण्याचं वैशिष्ट्य आहे. त्या जर तुमच्याकडे 50 मेंढ्या असतील तर अंदाजे 50 मेंढ्यांचं तुमच्याकडे कमीत कमी 80 पिल्लं तुमच्याकडे एका टायमाला होऊ शकतात. त्यामुळे 80 तर धरले, 10,000 जरी पिल्लं गेलं तरी तुमचे 8 लाख रुपये होतात. 8 लाखातले तुमचे 4 लाख जरी खर्च झाला, म्हणजे निम्मा जरी खर्च झाला तरी 4 लाख रुपये तुम्हाला पडतात. आणि 30 ते 32 हजार रुपये तुम्हाला महिना पडतो. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या जागेवरती 30,000 रुपये पगार असेल आणि हा 30-32 हजार म्हणजे तुम्हाला 60 ते 65,000 या महिन्याला तुम्हाला पगार पडू शकतो. हा जर व्यवसाय तुम्ही केला तर खूप चांगला व्यवसाय आहे. फक्त तुम्हाला सुधारित जाती सांभाळणं गरजेचे आहेत. जसं नारी सुवर्ण असू द्या, वजन वाढ देणारी आपली डॉर्पर असू द्या, माडग्याळ मध्ये क्रॉस करून तुम्ही नारी सुवर्ण जर केलं तर ते देखील तुम्हाला चांगलं होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.